हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथे मी पेपर कटिंग करते. माझ्याकडे कस्टमर आली होती. तिला प्रिन्स कट ब्लाऊज पाहिजे होता आणि तिचा फर्स्ट टाईम प्रिन्स कट ब्लाऊज शिवायचा होता आणि बॅक साईडला डिझाईन होती, हातालासुद्धा डिझाईन होती. तर आता तुम्ही म्हणाल की डायरेक्ट कपड्यावरती कट करायचं, टाईम वाचला असता. पण कसं असतं ना, मला ह्या पेपर पॅटर्नमध्ये जेव्हा आपण पेपर पॅटर्न करतो त्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन द्यायची होती की प्रत्येक टेलर आता एक्सपिरियन्स भरपूर वर्षाचा अनुभव असला ना तरीसुद्धा टेलरकडून थोड्याफार मिस्टेक होतातच आणि होतातच. असं कोणीच नाही आहे की एकदम परफेक्ट टेलर आहे आणि काहीच बारीक-सारीक गोष्टीमध्ये चुका होत नाही आहे. ब्लाऊज लूज टाईट बिघडत नाहीत एक्सपिरियन्सने, पण लूज टाईट ह्या गोष्टी नॉर्मली होतातच होतात. ओके. तर माझ्याकडे नवीन कस्टमर जेव्हा माझ्याकडे येते त्यावेळेला मी पेपर पॅटर्न तयार करते. आता तुम्ही म्हणाल की पेपर पॅटर्न करायचं, त्याच्यानंतर कपड्यावरती मार्किंग करून परत कट करायचं, ह्याला किती टाईम जातो. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडीशी मेहनत तर घ्यावीच लागते. जर आपल्याला 2 पैसे जर कमवायचे असतील तर आपल्याला ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. पण त्याच्याचबरोबर आपल्याला ह्या गोष्टीसुद्धा खूप जास्त महत्त्वाच्या असतात की आपण कस्टमरला कशा पद्धतीने क्वालिटी देतो आहे. आता तुम्ही म्हणाल की पेपर पॅटर्नचा काय संबंध? तो खूप जास्त मोठा संबंध असतो. कारण की नवीन कस्टमर असतात त्यावेळेला मेजरमेंट आपण बघायचं असतं, सारखं चेक करायचं असतं. कशा पद्धतीने तिला गला पाहिजे, बॅक साईडचा गला पाहिजे, किती पाहिजे, रुंद असतं. हे खूप बारीक बारीक गोष्टी असतात. कोणाला वाटतं की ब्लाऊज शिवायचं म्हणजे काय एकदम इझी तर काम आहे, एकदम लगेच तर होतं. पण ज्या टायमाला जो कोणी टेलरिंग काम करतो त्याच व्यक्तीला कळतं की त्याच्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते आणि किती गोष्टी आपल्याला इम्प्रूव्ह कराव्या लागतात, किती डोक्यामध्ये विचार असतात आपल्याला म्हणजे विचार करून करावं लागतं. कारण की कस्टमरचं ब्लाऊज असतं ना, कारण की महागातल्या साड्या असतात. महागातल्या साड्या असल्या आणि त्यातले जर काही गोष्टी बिघडल्या तर कस्टमर खूप जास्त ओरडा मिळतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टीपासून वाचण्यासाठी किंवा ह्या गोष्टीसाठी टाळण्यासाठी आपल्याला बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं असतं. तर मी पेपर पॅटर्न करते ह्याचं रिझन म्हणजे काय, कारण की मेजरमेंट जर नवीन कस्टमर असेल तर एकदाच पेपर पॅटर्न करून ठेवते आणि जर ती कस्टमर आपल्याकडे रिटर्न आलं तिचं नाव लिहून ठेवायचं पेपर पॅटर्नवरती की असे असे कस्टमर आहे आणि नाव पूर्ण लिहून ठेवायचं, म्हणजे मिक्स नाही व्हायला पाहिजेत पेपर पॅटर्न आपले. आणि अशा पद्धतीने पेपर पॅटर्न केलं की आपल्यालासुद्धा अंदाज येतो कुठं बाय मिस्टेकली रॉंग झालं असेल उंचीसाठी किंवा कुठलंही मेजरमेंट जर रॉंग झालं असेल तर आपल्याला लगेच जाणून येतं की हां इथे इथे हे झालं आहे. तर अशा पद्धतीने बारीक बारीक गोष्टीचा जर तुम्हीसुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये जर प्रयत्न केला तर तुम्हीसुद्धा खूप पुढे जाऊ शकता. आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने मी पेपर पॅटर्न तयार करून ठेवते जेणेकरून मलासुद्धा पुढच्या टायमाला पूर्ण टाईम माझा वाचला जाईल, जेणेकरून मलासुद्धा त्या गोष्टी पटकन होऊन जातील आणि एक ब्लाऊजच्या ऐवजी मी 2-3 ब्लाऊज स्टिच करू शकते, ते पण रिलॅक्स माइंडने. म्हणून मी पेपर पॅटर्न कट करते. म्हणून बोलले की पेपर पॅटर्न कट करताना मी एक व्हिडिओ नक्की शेअर करेन आणि माझं त्या गोष्टीबद्दलचं काय मत आहे पेपर पॅटर्नच्या पाठीमागं ते सुद्धा मी तुमच्यापर्यंत शेअर करेन. आता तुम्ही माझी फॅमिली आहात त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी शेअर करणं खूप गरजेचं आहे. तर धन्यवाद.